आपलं शहर आता स्मार्ट होत आहे। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी श्वेता अंकले। स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। आता एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। आता हेमंत सोरेन यांची सर्वोच्च न्यायालयात जामिनासाठी याचिका। इराणशी सहकार्याबद्दल अमेरिकेकडून भारताला धमकीचा इशारा। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील 4 जून रोजी उपोषणाला बसणार। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दाखल केला लोकसभा उमेदवारी अर्ज। सांबरा श्री महालक्ष्मी यात्रेला अपूर्व उत्साहात प्रारंभ। निपाणीत विविध ठिकाणी धर्मवीर संभाजीराजे जयंती। सरकार पडणार नाही असा मुख्यमंत्री सिद्धरामय्यांचा विश्वास। आंबा महोत्सवात 45 टन आंब्याची विक्री। डॉक्टर प्रभाकर मोरे हॉस्पिटलमध्ये जागतिक थॅलेसेमिया दिन साजरा। बीएससी शोरूम मध्ये दंतचिकित्सा शिबिराला प्रारंभ। या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब। म्हणूनच बीएससी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी। जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा। बीएससी द टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती साडी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत। बीएससी द टेक्सटाईल मॉल, तिलकवाडी, बेलगावी। आता पाहूया सविस्तर बातम्या। अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामिनाचा दाखला देत झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनीही सोमवारी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी सर्वोच्च न्यायालयात अंतरिम जामीन मागितला आहे। न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठाने सोरेन यांच्या अटकेविरुद्धच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सहमती दर्शवली असून अंमलबजावणी संचालनालयाकडून 17 मे पर्यंत उत्तर मागितले आहे। झारखंडच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर सोरेन यांना 31 जानेवारी रोजी कथित जमीन घोटाळ्याशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अटक करण्यात आली होती। सोरेन यांना सध्या रांची येथील बिरसा मुंडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आलं आहे। इराणशी सहकार्याबद्दल अमेरिकेकडून भारताला धमकीचा इशारा। सागरी व्यापारदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या इराणमधील चाबहार बंदराचे संचालन करण्यासाठी भारताने सोमवारी 10 वर्षांच्या करारावर स्वाक्षरी केली। या बंदराच्या माध्यमातून भारताचा मध्य आशियाशी व्यापार वाढवण्यास मदत होणार आहे। तसेच चाबहारच्या माध्यमातून भारताने प्रथमच विदेशी बंदराचे व्यवस्थापन हाती घेतले आहे। मात्र अमेरिकेला भारताचा करार रुचलेला नाही। करार केल्यानंतर काही तासातच अमेरिकेने इराणशी व्यवहार करणाऱ्यांना निर्बंधाच्या कारवाईला सामोरे जावे लागू शकते असा गर्भित इशारा दिला आहे। इराणने इस्रायलवर हल्ला केल्यानंतर अमेरिकेने काही दिवसांपूर्वी इराणमधील मानवरहित हवाई वाहनांच्या उत्पादनाला लक्ष्य केले होते। त्यानंतर अमेरिकेकडून इराणशी व्यवहार करणाऱ्यांना देशांना निर्बंधाची धमकी देण्यात आली आहे। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील 4 रोजी उपोषणाला बसणार। गेल्या अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांनी मोठी घोषणा केली आहे। आम्ही येत्या 4 जून रोजी उपोषणाला बसणार आहोत असे मनोज जरांगे यांनी सांगितले आहे। येत्या 4 जून रोजी जरांगे नारायणगडावर सभा घेणार आहेत। त्यानंतर 4 जून रोजी ते उपोषणाला बसणार आहेत। 4 जून रोजी सकाळी 9 वाजता उपोषण सुरू होणार आहे। या लढ्यात सामील होण्यासाठी माझ्या समाजाला आव्हान करायची गरज नाही। लोकसभा निवडणुकीमध्ये मी नाही, आम्ही कोणाचा प्रचार केला नाही, कुणाला निवडून आणण्याचेही आम्ही आवाहन केलेले नाही। आमचा महाविकास आघाडी किंवा महायुतीला पाठिंबा नव्हता। मी फक्त उमेदवारांना पाडण्याचे आवाहन केले। कोणाला पाडायचे हे मराठा समाजाला कळालेलं आहे असे मनोज जरांगे पाटील म्हणाले। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दाखल केला लोकसभा उमेदवारी अर्ज। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मंगळवारी वाराणसी लोकसभा मतदारसंघातून आपला निवडणूक उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। वाराणसी मतदारसंघातून नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा लोकसभेची निवडणूक लढवत आहेत। निवडणूक अर्ज दाखल करत असताना त्यांच्याबरोबर
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबरच एनडीए आघाडीमधील अनेक दिग्गज नेते त्यांच्या सोबत होते. वाराणसी मतदारसंघात लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात 1 जूनला मतदान होणार आहे. सांबरा श्री महालक्ष्मी यात्रेला अपूर्व उत्साहात प्रारंभ. तब्बल 18 वर्षांनंतर प्रथमच सांबरा येथील श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रोत्सवाला मंगळवारी सकाळपासून हजारो भाविकांच्या उपस्थितीत अपूर्व उत्साहात भक्तिभावाने प्रारंभ झाला आहे. परंपरेनुसार आज मंगळवारी यात्रेच्या पहिल्या दिवशी पहाटे सूर्योदयानंतर अक्षतारोपण होऊन मंगलाष्टकांसह श्री महालक्ष्मी देवीचा विवाह सोहळा जल्लोषात संपन्न झाला. या प्रसंगी श्री महालक्ष्मी देवी मंदिर परिसरातील सर्व रस्ते हजारो भाविकांच्या उपस्थितीने फुलून गेले होते. देवीच्या विवाहानंतर सर्वप्रथम यात्रा कमिटी आणि मागोमाग हक्कदारांचा ओटी भरणे कार्यक्रम झाला. सदर कार्यक्रम विधिवत पार पडल्यानंतर आज दुपारी 1 वाजता श्री लक्ष्मी देवी वन्नाटासाठी अर्थात खेळण्यासाठी उठणार आहे. देवी सायंकाळी 4 वाजता रथावर आरूढ होणार आहे. निपाणीत विविध ठिकाणी धर्मवीर संभाजीराजे जयंती. श्रीराम सेना हिंदुस्थानच्या येथील शाखेतर्फे बस स्थानक चौकात धर्मवीर छत्रपती संभाजीराजे जयंती साजरी करण्यात आली. त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पडलीहाळ येथील गणेश युवक मंडळातर्फे धर्मवीर संभाजीराजे यांची ज्योत आणली होती. श्रीराम सेना हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांतर्फे त्यांचे स्वागत झाले. मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या हस्ते संभाजीराजे यांच्या पुतळ्याचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर पेढे आणि जिलेबीचे वाटप झाले. यावेळी ॲडव्होकेट निलेश हत्ती, श्रीनिवास चव्हाण, संदीप मोहिते, श्रेयस आंबले, भरत शिंदे, साईनाथ खोत, नरेश मोडीकर यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला उपस्थित होत्या. सरकार पडणार नाही असा मुख्यमंत्री सिद्धरामय्यांचा विश्वास. महाराष्ट्रातील एका प्रचार सभेत बोलताना शिंदे यांनी कर्नाटकचा उल्लेख केला. मी नुकताच काँग्रेस शासित कर्नाटकला भेट दिली. त्यावेळी महाराष्ट्राप्रमाणे त्या राज्यात लोकसभा निवडणुकीनंतर सरकार कोसळणार असल्याची चर्चा ऐकायला मिळाली असे त्यांनी म्हटले. त्यावर सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. शिंदे भ्रमामध्ये आहेत, ते दिवास्वप्न आहे. यावेळच्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएचा पराभव होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राप्रमाणे कर्नाटकात आमचे सरकार पाडणे त्यांना जमणार नाही. आमचे सरकार पाडण्याचे बरेच प्रयत्न वर्षभरात झाले, पण ते प्रयत्न अयशस्वी ठरले. आमचे आमदार विकले जाण्यास तयार नाहीत. त्यामुळे महाराष्ट्र सरकारबद्दल कर्नाटकात घडवण्याची कुठलीही संधी नाही, असे सिद्धरामय्या यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले. आंबा महोत्सवात 45 टन आंब्याची विक्री. बागायत खात्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 3 दिवसीय आंबा महोत्सवाला खवय्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 3 दिवसात 45 टन आंब्याची विक्री करण्यात आली. आंबा महोत्सवातून आंबा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. यावेळी बेळगाव आंब्यासह देवगड, रत्नागिरी हापूस, केशर आंब्याला खवय्यांनी पसंती दिली. जिल्हा पंचायत, जिल्हा प्रशासन आणि बागायत खाते यांच्या वतीने ह्यूम पार्क येथे आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. आंबा उत्पादकांना प्रोत्साहन मिळावे, शेतकऱ्यांच्या शिवारातील आंबा थेट ग्राहकांना उपलब्ध व्हावा या उद्देशाने आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटलमध्ये जागतिक थॅलेसेमिया दिन साजरा. केएलईएस डॉक्टर प्रभाकर कोरे रुग्णालयात जागतिक थॅलेसेमिया दिन नुकताच पार पडला. यावेळी केंद्राचे वैद्यकीय संचालक डॉक्टर एम दयानंद यांनी या विकारावरील उपाययोजना आणि उपचार याबद्दल सविस्तर माहिती दिली. उपस्थित सदस्यांना त्यांनी मार्गदर्शन केले. तसेच रक्तपेढीचे प्रमुख डॉक्टर श्रीकांत विर्गी यांनी रक्तदानाचे महत्त्व सांगितले. यावेळी डॉक्टर आर बी नेर्ली, वीणा पट्टण शेट्टी आदी उपस्थित होते. बीएससी शोरूमतर्फे दंतचिकित्सा शिबिराला प्रारंभ. बीएससी टेक्सटाईल्स मॉल आणि व्हाईट डेंटल क्लिनिकतर्फे मोफत दंत तपासणी शिबिराला सोमवारपासून सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी 300 जणांची मोफत दंत तपासणी करण्यात आल्याची माहिती दंत चिकित्सक डॉक्टर निकिता गुर्जर यांनी दिली. हे शिबिर 16 मे पर्यंत चालणार आहे. रोज सकाळी 11 ते सायंकाळी 7 पर्यंत हे शिबिर चालणार आहे. क्लिनिकच्या दंत चिकित्सक डॉक्टर स्नेहा व डॉक्टर निकिता गुर्जर दातांची तपासणी करून मौखिक आरोग्यासंबंधी सल्ला देतील. याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बातमीपत्रामध्ये वेळ झाली एक छोट्याशा विरामाची. पुढे जाऊ नका, पाहत रहा स्मार्ट न्यूज. इन सभी ऑफर्स में बेस्ट प्राइस मिलेगी, इसकी क्या गारंटी? सब गायब?
इसीलिए BSC देता है लोएस्ट प्राइस गारंटी। अगर आप हमसे कम दाम में सेम कपड़ा कहीं और से खरीदते हैं तो खरीदी हुई कीमत के फर्क की दुगनी धनराशि हमसे पाइए। BSC द टेक्सटाइल मॉल से खरीदिए अपनी पसंदीदा साड़ी, लेडीज वेयर, मेंस वेयर, किड्स वेयर और यहाँ तक की होम फर्निशिंग भी, और वो भी सबसे कम कीमत में। BSC द टेक्सटाइल मॉल, तिलकवाड़ी, बेलगावी। विरामानंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढची बातमी। रुग्णसेवा ही सर्वोत्कृष्ट सेवा आहे असे प्रतिपादन केएलई संस्थेच्या डॉक्टर प्रभाकर कोरे रुग्णालय व वैद्यकीय संशोधन केंद्राचे वैद्यकीय संचालक डॉक्टर एम दयानंद यांनी केले। केएलई संस्थेचे डॉक्टर प्रभाकर कोरे रुग्णालयात जागतिक परिचारिका दिनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। कर्करोग रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉक्टर MV जाली यांनीही आपले विचार मांडले। यावेळी नर्सिंग स्टाफचा सत्कार करण्यात आला। डॉक्टर RB नेर्ली, डॉक्टर आरिफ मालदार, डॉक्टर राजेश पवार, डॉक्टर वीरेश नंदगावी उपस्थित होते। रुग्णालयाच्या नर्सिंग अधीक्षक शकुंतला कोरे यांनी प्रास्ताविक, सिल्वी मुधोळ यांनी स्वागत केले। काँग्रेस सरकार कोसळणार नसल्याचा सतीश जारकिहोळी यांचा दावा। कर्नाटकात आणखी 4 वर्षे काँग्रेसचे सरकार राहणार आहे, यामुळे काँग्रेस सरकार कोसळण्याचा प्रश्नच येत नाही असे राज्याचे सार्वजनिक बांधकाम तथा बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांनी सांगितले। बंगळूरमध्ये पत्रकारांशी ते बोलत होते। मंत्री जारकिहोळी म्हणाले, मुख्यमंत्री पदावरून आमच्यात भांडण आहे हे खरे आहे, मात्र हा पक्षाचा अंतर्गत विषय आहे। आमची ही पक्षीय लढाई आहे, बाहेरची लढाई नाही। पक्षाबाहेर जाणारा संघर्ष नाही। सत्ताधारी पक्षात नेहमीच पेच असतो, यामुळे सरकार पडेल असे म्हणणे योग्य नाही असे ते म्हणाले। 12वी पुरवणी परीक्षेची पेपर तपासणी 15 मे पासून। 12वी पुरवणी परीक्षेच्या पेपर तपासणीला 15 मे पासून सुरुवात होणार आहे। पेपर तपासणीचे काम लवकर पूर्ण करून निकाल जाहीर केला जाणार आहे। 29 एप्रिल पासून 12वीच्या पुरवणी परीक्षेला सुरुवात झाली होती। 16 मे रोजी परीक्षेची सांगता होणार आहे, मात्र त्यापूर्वीचे पेपर तपासणीच्या कामाला सुरुवात करण्याचा निर्णय शिक्षण खात्याने घेतला आहे। 15 मे पासून राज्यातील विविध केंद्रांसह शहरातील चव्हाट गल्लीतील मराठा मंदिर व ज्योती कॉलेज येथे पेपर तपासणीचे काम हाती घेण्यात येणार आहे। मराठा मंडळ येथे अर्थशास्त्र तर ज्योती कॉलेज येथे अकाउंटन्सी, मराठी, उर्दू, संस्कृत व इतर विषयांचे पेपर तपासण्यात येणार आहेत। यासाठी मूल्यमापकांना हजर राहण्याची सूचना केली असून पेपर तपासणीचे काम पूर्ण झाल्यानंतर 8 दिवसात निकाल जाहीर केला जाणार आहे। निवडणूक निकालावरून चप्पलने हाणामारी। लोकसभेसाठी राज्यात मतदान झाले असून आता 4 जून रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। सर्वच पक्षांचे कार्यकर्ते आपलाच उमेदवार निवडून येणार असल्याचे सांगत आहेत। अनेक ठिकाणी यासाठी जोरदार बेटिंग सुरू असून सोमवारी चिकोडीत रस्त्यावर काँग्रेस व भाजप कार्यकर्त्यांच्या मध्ये चप्पलने हाणामारी झाल्याची घटना घडली। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने सर्वत्र हा चर्चेचा विषय झाला होता। 6वी प्रवेश परीक्षेचे हॉल तिकीट वितरण। जिल्हा अल्पसंख्याक कल्याण विभाग बेळगाव अंतर्गत कार्यरत अल्पसंख्याकांच्या मोरारजी देसाई निवासी शाळांच्या 6व्या इयत्तेसाठी स्पर्धा परीक्षेद्वारे प्रवेश देण्यात येणार आहे। अर्ज यापूर्वीच ऑनलाईनद्वारे प्राप्त झाले असून प्रवेश परीक्षा 19 मे रोजी सकाळी 11 ते 1 या वेळेत होणार आहे। सोमवारपासून हॉल तिकीट वितरण सुरू आहे। सेवा सिंधू पोर्टलद्वारे अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांनी अर्ज प्रक्रियेदरम्यान निवडलेल्या निवासी शाळेला भेट देऊन हॉल तिकीट घ्यावे असे कळवण्यात आले आहे। नंदगड महालक्ष्मी यात्रा पुढच्या वर्षी। नंदगड गावची महालक्ष्मीची जत्रा फेब्रुवारी 2025 मध्ये भरवण्यात यावी असा निर्णय गावकऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला। तब्बल 24 वर्षांनी ही यात्रा भरणार आहे। या आधीची यात्रा 2001 मध्ये झाली होती। संत मेलगे विद्यालयामध्ये गावकऱ्यांची बैठक रविवारी 12 रोजी पार पडली। बैठकीच्या अध्यक्षस्थानी परशुराम पाटील होते। बैठकीला चंद्रकांत गुरुपादप्पा वाली, देवेंद्र पाटील, शंकर सोनोळी, नागोजी पाटील आदी उपस्थित होते। बैठकीत यात्रेचा निर्णय झाला। सतीश मादार यांनी महारताळ देवीचे देऊळ बांधण्याची मागणी केली। नागेंद्र पाटील यांनी आभार मानले। हनुमान मंदिराचे गर्भेनहट्टीत उद्घाटन। धार्मिकता जोपासण्यासह सांस्कृतिक विविधताही जपण्याचे काम करण्यासाठी मंदिराची नितांत आवश्यकता आहे।
आपली संस्कृती टिकण्यासाठी मंदिर स्वच्छ आणि सुंदर असणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन आमदार विठ्ठल हलगेकर यांनी केले. खानापूर तालुक्यातील गरबेनहट्टी येथे नव्याने बांधण्यात आलेल्या श्री हनुमान मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी येराप्पा पाटील होते. या प्रसंगी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. सकाळी होम हवन कळसारोहणानंतर आमदार हलगेकर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. भरमाणी पाटील व प्रवीण पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. दुपारी महाप्रसाद झाला. नव्या शैक्षणिक वर्षात सायकल वितरण. कोरोना संकटानंतर गेली 4 वर्षे विद्यार्थ्यांना सायकलींचे वितरण करण्यात आलेले नाही. मात्र येत्या नव्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना सायकलींचे वितरण करण्याचा विचार सरकारने सुरू केला आहे. कोरोना संकटानंतर शाळा सुरू होण्यास विलंब झाल्यामुळे 2 वर्षे सायकल वितरणाचा निर्णय घेतला नव्हता. शाळा पूर्ववत सुरू झाल्यानंतर सायकल वितरण पुन्हा सुरू करण्यात येईल अशी माहिती देण्यात आली होती. मात्र सायकल वितरण करण्यात आलेले नाही. त्यामुळे 4 वर्षांपासून सायकल वितरणास ब्रेक लागला होता. मात्र यावर्षी पुन्हा सायकल 8वीच्या वितरण करण्याचा विचार सुरू आहे. शिक्षण खात्याकडून दरवर्षी सरकारी व अनुदानित शाळांमधील 8वीच्या विद्यार्थ्यांना मोफत सायकलींचे वितरण केले जाते. याचा ग्रामीण भागातून ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगला लाभ होतो. जिल्हा तालुका पंचायतींच्या निवडणुकांसाठी हालचाली. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपताच जिल्हा आणि तालुका पंचायतीच्या निवडणुका घेण्यासंबंधी शासनाकडून हालचाली गतिमान केल्या जाणार आहेत. सरकारकडून याआधी जाहीर करण्यात आलेल्या आरक्षणाऐवजी आता नव्याने मतदार संघनिहाय आरक्षण जाहीर केले जाणार आहे. आतापर्यंत 2 वेळा मतदार संघनिहाय आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. जिल्हा आणि तालुका पंचायतीच्या निवडणुका या न्यायप्रविष्ट असल्याने नव्याने आरक्षण जाहीर करून ते न्यायालयासमोर मांडले जाईल. त्यानंतर न्यायालयाच्या परवानगीने या निवडणुका घेतल्या जाणार आहेत. गौड सारस्वत तर्फे गरजू विद्यार्थ्यांना आवाहन. गौड सारस्वत ब्राह्मण समाजातर्फे इयत्ता 1ली ते 12वी मध्ये शिकणाऱ्या समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. याकरिता गरजूंकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. सदर अर्ज समादेवी गल्ली बेळगाव येथील श्री हरी मंदिर येथील समाज कार्यालयात अन्य दिवशी सकाळी 10 ते दुपारी 9 पर्यंत व दुपारी 4 ते संध्याकाळी 7 या वेळेमध्ये वितरित करण्यात येतील. सदर अर्ज बुधवार दिनांक 15 पासून देण्यात येणार आहेत. संपूर्ण अर्ज भरून कार्यालयात देण्याची अंतिम मुदत 10 जून 2024 आहे. समाजातील गरजूंनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे. पहिल्या पराभवानंतर पाकिस्तानने लाज राखली. आयर्लंडची कडवी झुंज. शुक्रवारी नवख्या आयर्लंडने पाकिस्तानच्या वर्ल्ड कप संघाचा पराभव केल्याने शेजाऱ्यांची क्रिकेट वर्तुळात फजिती झाली. आयर्लंड दौऱ्यावर असलेल्या पाकिस्तानला मालिकेतील पहिल्या सामन्यात पराभव पत्करावा लागला. पण रविवारी झालेला दुसरा सामना जिंकून शेजाऱ्यांनी 1-1 अशी मालिकेत बरोबरी साधली. त्यामुळे तिसरा सामना निर्णायक असणार आहे. दुसऱ्या सामन्यात पाहुण्या पाकिस्तानने नाणेफेक जिंकून यजमानांना प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. आपल्या घरच्या मैदानावर तगडी धावसंख्या उभारण्यात आयर्लंडला यश आले. त्यांनी निर्धारित 20 षटकात 7 बाद 193 धावा केल्या. आयर्लंडने दिलेल्या तगड्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानकडून मोहम्मद रिजवान आणि फखर जमान यांनी स्फोटक खेळी केली. सईद अयूबने 6 आणि कर्णधार बाबर आझमने 0 स्वस्तात परतल्यानंतर रिजवान जमानच्या जोडीने मोर्चा सांभाळला. त्यांनी दोघांनी अर्धशतके झळकावून सहज लक्ष्य गाठले. पाकिस्तानने 16.5 षटकात 3 बाद 195 धावा करून मोठा विजय साकारला. बाबरच्या नेतृत्वातील संघाने दुसरा सामना 7 गडी आणि 19 चेंडू राखून आपल्या नावावर केला. फखर जमानने 40 चेंडूमध्ये 6 षटकार आणि 6 चौकारांच्या मदतीने सर्वाधिक 78 धावा केल्या, तर रिजवानने 46 चेंडूमध्ये 75 धावा करून नाबाद परतला. दुसऱ्या सामन्यात सांघिक खेळी करण्यात पाकिस्तानला यश आले. शाहीन शाह आफ्रिदीने सर्वाधिक 3 बळी घेऊन यजमानांना 200च्या आत रोखले. याशिवाय अब्बास आफ्रिदीने 2 आणि मोहम्मद आमिर आणि नसीम शाह यांनी प्रत्येकी 1-1 बळी घेतला. सात्विक चिरागकडे भारताचे नेतृत्व. सात्विक, साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी हे मंगळवारी येथे सुरू होत असलेल्या थायलंड ओपन सुपर 500 बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय आव्हानाचे नेतृत्व करतील. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदकाची दावेदार असलेल्या या जोडीला थॉमस चषक स्पर्धेत इंडोनेशिया आणि चीनच्या खेळाडूंकडून आव्हान मिळाले होते. मांतिक निगायाने मलेशियाने नूर मोहम्मद टेन वी किओनग यांचे सलामीला आव्हान असेल. विश्व चॅम्पियनशिप आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्य विजेता
SH प्रणॉयला आरोग्यावर मात करीत लय मिळवण्याचे आव्हान असेल. PV सिंधूने माघार घेतल्यानंतर महिला गटात भारतीय आव्हान अश्मिता चालिहा, मालविका बनसोड आणि आकर्षी कश्यप या सादर करणार आहेत. भविष्यात स्ट्राईक रेटच्या आधारे निवड होणार. ज्या खेळाडूंमध्ये आपला प्रभाव अधिक प्रमाणात दाखवून देण्याची क्षमता आहे अशा खेळाडूंना भविष्यात T20 क्रिकेटमध्ये खूप संधी असेल. अशा खेळाडूंसाठी सरासरीच्या तुलनेत स्ट्राईक रेट यशाचा मार्ग ठरेल असे दक्षिण आफ्रिका आणि गुजरात टीमचा धडाकेबाज फलंदाज डेव्हिड मिलर यांनी सांगितले. गेल्या काही वर्षांपासून मिलरने दक्षिण आफ्रिकेसह गुजरात टीमकडून खेळताना फिनिशर म्हणून दमदार कामगिरी केली आहे. मिलरने वृत्तसंस्थेशी संवाद साधला की यंदा आपण काही मोठ्या धावसंख्या पाहिल्या, काही संघ आणि काही फलंदाजांनी अविश्वसनीय फलंदाजी केली. मी नेहमी पाहिलंय की प्रत्येक क्षण फलंदाजाची क्षमता त्याच्या सरासरीवरून ठरवतात, पण T20 क्रिकेटमध्ये सरासरीवरून एका फलंदाजाची क्षमता ठरवणे कठीण आहे. राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी बेळगावच्या 11 खेळाडूंची निवड. बेळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटना आयोजित जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या विविध गटातील 11 बुद्धिबळपटूंची कर्नाटक राज्य गोल्डन चेस स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. बेळगावचे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय गोल्डन स्क्वेअर बुद्धिबळ स्पर्धेत बेळगाव शहरातील विविध गटातील अनेक विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. या स्पर्धेमध्ये अव्वल कामगिरी केलेल्या बुद्धिबळपटूंची राज्य स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यामध्ये परीक्षित SM 7 वर्षाखालील गटामध्ये प्रथम क्रमांक पटकावलेल्या गीतेश सागेकर, 11 वर्षाखालील गटात दुसरा क्रमांक अनिरुद्ध दासारी, 13 वर्षांखालील गटामध्ये दुसरा क्रमांक माधव दासारी, 15 वर्षाखालील गटात दुसरा क्रमांक साई प्रसाद कोकाटे, 17 वर्षाखालील गटात प्रथम क्रमांक सारा कागवाड, 9 वर्षाखालील गटात प्रथम क्रमांक अहदिया सय्यद, 11 वर्षाखालील गटामध्ये दुसरा क्रमांक वैष्णवी V, 15 वर्षाखालील गटात प्रथम क्रमांक व अर्पिता माडीवाले, 17 क्रमांक वैभवी गट, 17 वर्षाखालील गटामध्ये प्रथम क्रमांक तर श्रद्धा कारेगार दुसरा क्रमांक पटकावला. वरील सर्व बुद्धिबळपटूंची बेंगलोर येथे होणाऱ्या गोल्डन स्क्वेअर राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली असून हे सर्व खेळाडू बेंगलोरला रवाना होणार आहेत. या सर्व खेळाडूंना बेळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे उपाध्यक्ष दत्तात्रेय राव व प्रशांत अणवेकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. आणि याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथे संपते. धन्यवाद.